Hello. So here I am in Dapoli at Chira Meadows and Resorts for this weekend. So come, I'll show you the property. This is Chira Meadows and Eco Resorts. Parking space आहे enough त्यांच्याकडे. एंट्रन्स सुंदर अशी झाडं आहेत एंट्रन्सला. पाऊस चालू आहे त्यामुळे थोडेसं ब्यूटिफुल असं रिसॉर्ट आहे. इकडे स्विमिंग पूल आहे, एंट्रीलाच आहे. आणि त्यानंतर सुंदर असं रिसेप्शन आहे. ते आपण आतून नंतर पाहूया. आय शो अराउंड द प्रॉपर्टी फर्स्ट. तर सध्या पावसाळा जुलै महिना असल्यामुळे थोडा स्लॅक चालू आहे. इट्स नॉट फुल बट ब्युटिफुल प्रॉपर्टी. आणि आय एम ग्लॅड की आम्ही इकडे आलो. तुला सांगतो ऐक. हे असा कन्वर्जन्स हॉल आहे इकडे वरती. शुभम आमचा ब्रेकफास्ट करून तिकडे पळालेला आहे खेळायला. लेट अस सी. पण बघूया जाऊन काय आहे. ओके, क्वाइट अ बिग हॉल. स्टेज आहे यांच्याकडे. छोटासा काहीतरी फंक्शन करायचं असेल तरी इथे पॉसिबल आहे. छान अशी सिटिंग कॅपॅसिटी आहे हॉलची. 50-60 लोक आरामात बसू शकतात. आणि इकडे आतमध्ये प्ले एरिया आहे. लहान मुलांसाठीच्या फॅसिलिटीज आहेत खेळण्याच्या. असे रूम्स आहेत यांचे वेगवेगळे सुंदर असे. सो आय विल शो यू द रूम्स. ही आमची रूम आहे. मस्त असं छानसं कॉटेज आहे. छानशी बाहेर सिटिंग अरेंजमेंट्स दिलेली आहे. मध्ये तुम्ही कॉफी, चहा, कॉफी, एनिथिंग, स्नॅक्स इकडे घेऊ शकता.
रूम आहे. माझ्याकडे किल्ली नाही आहे, बट लेट्स सी. हो गुड. सुंदर अशी रूम आहे. क्वाइट स्पेशियस आहे. खिडक्यांना आणि दरवाजाला अशा जाळ्या लावलेल्या आहेत त्यांना. कन्सेप्ट मला खूपच छान वाटला हा. सो दॅट मस्किटोचा काही त्रास होणार नाही. तर सध्या पाऊस चालू नाही आहे, त्यामुळं लेट मी शो यू अराउंड द रिसॉर्ट. ॲक्च्युली पावसाळा आहे, पण तरीसुद्धा खूपच सुंदर असं मॅनेज केलं आहे आणि क्लीनलीनेस एकदम स्पिक अँड स्पॅन. वरती पण कॉटेजेस आहेत. कडे बघूया आपण. Beautiful flowers. एकदम निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा आनंद मिळतो इकडे. छोटासा ऍक्टिव्हिटी एरिया केलाय आणि मागे असा एक मशीनचा आवाज येत असेल तर ते ग्रास कटिंग चालू आहे त्यांचं. ईच अँड एव्हरी कॉटेज असं एकदम सुंदर वेलकमिंग आहे. इव्हिनिंगमध्ये थोडे काम होते म्हणून आम्ही बाहेर पडलो रिसॉर्टमध्ये. बाहेर गावाचा एरिया पण खूप सुंदर असा आहे. छोटंसं खेडेगाव आहे, जालगाव नावाचं. तिथेच आहे हे रिसॉर्ट. आता आम्ही दापोलीकडे चाललो होतो आणि मध्ये जाताना हे असे सुंदर असे धबधबे, छोटे छोटे धबधबे, धबधबे नाही म्हणता येणार पण पाण्याचे झरे आपण म्हणू. हा, खूप सुंदर असे बीचेस आहेत इथे जवळ. कर्दे बीच, मुरुड बीच, असे बरेच बीचेस आजूबाजूला आहेत या प्रॉपर्टीच्या. सो आम्ही मस्त एन्जॉय केले इव्हिनिंग. आणि जे काम होते ते करून मग आम्ही परत रिसॉर्टकडे गेलो. पाऊस कंटिन्युअस चालू होता. रात्री डिनरला रेस्टॉरंटमध्ये गेलो. So we are here for the dinner. Wow, nice spot. It's night time, so food is amazing, guys. It's really yummy. Seafood is their specialty, but they are good in veg as well. They have the very nice options in veg.
Overall, the food experience is amazing. They do serve liquors as well as mocktails, cocktails, everything. I will definitely recommend this to all of you. It is really amazing. So you don't need to go out for the food as well. रात्रीच्या लाईट्स मध्ये पण रिसॉर्ट एकदम सुंदर असा दिसत होता. रातकिड्यांचा आवाज चालू होता. आमची पण थोडी मस्ती चालू होती. महेश थोडीशी फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करत होता. सो मला गाईड करत होता. वेअर शुड आय लुक अँड विच प्रोफाईल इज गुड फॉर व्हिडिओ अँड ऑल. असं करत करत आम्ही आमच्या कॉटेजपर्यंत आलो. नेक्स्ट डे अर्ली मॉर्निंग जेव्हा जाग आली तेव्हा बाहेर खूप जोरात पाऊस पडत होता आणि ते पडणारं वळचणीचं पाणी खूपच सुंदर दिसत होतं बाहेर सगळं. मग छोटासा व्हिडिओ रेकॉर्ड केला स्टोरीसाठी. त्यानंतर चहा झाला आणि मग आम्ही परत डिसाईड केले की आपण शुभमला आमच्या बीचवर खेळायचे होते म्हणून त्याला परत बीचवर घेऊन जायचं ठरवलं. बीचकडे जातानाचा रस्ता सुद्धा इतका सुंदर होता की सगळं कसं निसर्ग एकदम बहरून आलेला होता. ऐन जुलै महिना असल्यामुळे अगदी जस्ट पावसाळ्यातली ती हिरवळ पाहून मन एकदम प्रसन्न झालं आणि आम्ही लाडघर बीचला पोचलो. परंतु रात्री खूप पाऊस झाल्यामुळे या बीचवरती थोडा कचरा जमा झाला होता. त्यामुळे आम्हाला तिथल्या आजूबाजूच्या लोकांनी सांगितले की तुम्हाला जर खेळायचं असेल बीचवरती तर तुम्ही कर्दे बीचला जा. तो बीच बऱ्यापैकी क्लीन असतो. सो आम्ही इथून लगेच निघालो आणि मग पुढे कर्दे बीचकडे गेलो. तिथे आमचा शुभम थोडा खेळला, मस्ती केली पाण्यामध्ये. त्याचा व्हिडिओ नाही अटॅच करता आला कारण मी फोन गाडीतच ठेवला होता. पण तुम्ही बघू शकाल हे निसर्ग सौंदर्य. खरंच आपलं कोकण म्हणजे केरळची दुसरी प्रतिकृती आहे म्हणायला हरकत नाही. आणि अशाच या कोकणात हा आमचा वीकेंड आम्ही खूप मस्त एन्जॉय केला. नंतर हॉटेलवर जाऊन चेकआउट केले आणि मग आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. असे ब्लॉग बनवण्यात मी अजून थोडी नवीन आहे त्यामुळे कदाचित काही चुका तुम्ही नोटीस केल्या असतील बोलण्यात, रेकॉर्डिंगमध्ये. सो त्या अवॉइड करून जर आवडली असेल ब्लॉग तर नक्की लाईक करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि शेअर पण करा. थँक्यू.